नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, आजकाल आपण गाडी, कार घेत असताना सीएनजी हा टाईप प्रेफर करतो. म्हणजे सीएनजी ला मायलेज जास्त असल्यामुळे आपण सीएनजी प्लस पेट्रोल ही गाडी खरेदी करतो. पण महत्त्वाचा पॉइंट आणि मुद्दा म्हणजेच आपल्याला सीएनजी पंप कमी असल्यामुळे सीएनजी आपल्याला वेळेवर भेटत नाही. त्यामुळे आपल्या सीएनजी कारचा वापर होऊ शकत नाही आणि विनाकारण आपण पेट्रोल टाकून आपल्याला पुढे जावं लागतं. तर तुमच्या एरियामध्ये त्याचबरोबर तुम्ही कोणत्या गावाला चालला असाल तर जवळपास किती सीएनजी पंप आहेत, तुम्ही चाललेल्या गावाच्या रस्त्यावर किती सीएनजी पंप आहेत, कोणता सीएनजी पंप 24 तास अवेलेबल असतो, तुम्ही जाणाऱ्या रस्त्याच्या साईडला कोणता सीएनजी पंप आहे, या सगळी माहिती जर शोधायची असेल तर तुम्ही आता एका मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवरून तुमच्या एरियातले त्याचबरोबर तुम्ही कुठे जात असाल तर ते तिथे जाईपर्यंत किती सीएनजी पंप लागतात व त्याची सर्व माहिती तुम्ही शोधू शकता. ही जी सविस्तर माहिती व स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हालाही इथून पुढे कुठेही जाताना सीएनजी मिळाला नाही अशी गैरसोय होणार नाही. गाडीत 100% तुम्ही सीएनजी भरूनच इथून पुढे प्रवास करू शकाल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि तिथे टाईप करायचं आहे NAVGATI असं टाईप करा आणि सर्च करा. आपल्यासमोर इथे नॅव्हिगेटी CNG इको कनेक्टचं ॲप आलेले दिसेल. अशा प्रकारचा सिम्बॉल आहे, मी इथे हायलाईट करत आहे. तेच ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे. आता ॲप संपूर्णपणे इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्यासमोर इथे ॲप तिथेच साईडला ओपन नावाचं बटन आलेलं दिसेल. या ओपन या बटनवर क्लिक करून आपल्याला ॲप ओपन करायचं आहे. ॲप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आलेला दिसेल. आता इथे सर्वप्रथम आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी एंटर युअर मोबाईल नंबरचा खाली रकाना दिसतोय. या रकान्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर पूर्ण टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला सेंड OTP या बटनवर क्लिक करायचा आहे. आलेला OTP व्यवस्थित आपल्याला कन्फर्म OTP या रकान्यामध्ये टाकायचा आहे आणि खाली व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यानंतर फुल नेमसाठीचा रकाना येईल, तिथे आपल्याला आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे आणि नेक्स्ट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर नंबर प्लेट टाकण्यासाठीचा रकाना येईल, पण हे मॅन्डेटरी नसल्यामुळे आपण इथे स्किपला मी हायलाईट करतो आहे. या स्किप बटनवर क्लिक करून पुढे जायचं आहे. त्यानंतर आपल्या गाडीचा टाईप निवडायचा आहे. नेक्स्ट या बटनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला फ्युएल टाईप निवडायचा आहे, म्हणजे CNG प्लस पेट्रोल हे असेल तर CNG आणि पेट्रोल हे दोन्ही निवडायचं आहे आणि पुन्हा एकदा नेक्स्ट या टाईपवर आपल्याला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर आता आपलं रजिस्ट्रेशन जवळपास कंप्लीट झालेलं आहे. लोकेशन ॲक्सेस हे ॲप्लिकेशन मागतं, तर आपण हे ॲप्लिकेशन वापरताना आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन करायचं आहे. ऑन नसेल तर अशा प्रकारचा विंडो येईल, तिथे आपल्याला ऑन करायचं आहे आणि इथे नो थँक्स या बटनवर क्लिक करून हा पॉपअप इथे सुरुवातीला जो येतोय तो पॉपअप आपल्याला इथे क्लोज करायचा आहे. अशा प्रकारचं होम पेज आपल्यासमोर इथे ओपन झालेलं दिसेल. या ॲप्लिकेशनचं होम पेज ओपन झाल्यानंतर इथे युअर व्हेइकल वरच्या साईडला आणि त्याच्या साईडला CNGचा ऑप्शन आपल्याला इथे आलेला दिसतो आहे. म्हणजेच आता आपण इथून आपल्या एरियामध्ये किंवा आपण जिथे जाणार आहे, ज्या गावाला जाणार आहे तिथे जाऊपर्यंत किती CNG पंप आहेत, कोणत्या साईडला आहेत, कसे आहेत, 24 तास ओपन असतात का, हे सर्व पाहू शकतो. तर सर्वप्रथम बघा, आता आपण आपल्या लोकेशनवरून इथं जो बाण दाखवत आहे ते आपलं लोकेशन आहे. आता या लोकेशनवरून तुम्ही कुठे जाणार आहे ते तुम्हाला टाकून CNG लोकेशन सर्च करायचे असतील तर इथे सर्च फॉर लोकेशनचा रकाना दिसतोय, मी ते हायलाईट करतोय, याच्यावर क्लिक करा. आता समजा हे ॲप वापरत असताना आपल्याला आपल्या मोबाईलचं लोकेशन ऑन ठेवणं गरजेचं आहे, तरच तो करंट लोकेशन तुमचा ट्रॅक करू शकतो. तर लोकेशन ऑन ठेवा आणि मगच हे ॲप वापरा. आता इथे करंट लोकेशननुसार आपलं लोकेशन आलेलं आहे. आपण जिथे जाणार आहे तिथलं आपल्याला फक्त इथे टाकायचं आहे लोकेशनचं नाव. मी इथे टाकतो, समजा सांगलीला मी जाणार आहे. तर इथे खाली सजेशन आलेलं आहे सांगली महाराष्ट्र इंडिया, या सजेशन मधनं मी हे सिलेक्ट करतोय. तर ज्याप्रमाणे गुगल मॅपवर आपल्याला मॅप दाखवतो, रस्ता दाखवतो, त्याच पद्धतीने या ऍप्लिकेशनवर सुद्धा आपल्याला रस्ता दाखवत आहे. 2 रस्ते आहेत, एक रस्ता 1:17 मिनिट आणि एक 28 मिनिट, 1 तास 28 मिनिट. सेम सगळं गुगल मॅप सारखं आहे. आता ह्या रस्त्यावर CNG पंप कुठे कुठे आहेत आणि आपण कुठे भरू शकतो हे बघायचं असेल तर इथेच खाली फाइंड स्टेशन नावाचं बटन दिसतंय. या फाइंड स्टेशन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. फाइंड स्टेशन या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा, सर्वप्रथम इथे खाली समरी येईल, मी ते वर करून मोठं करतोय. तर एवढे पंप आहेत. शिवकृपा पेट्रोलियम, आधार पेट्रोलियम आहे, त्यानंतर रत्ना फ्युएल्स आहे आणि श्री दत्त पेट्रोलियम.
असे एवढे पेट्रोल पंप आपल्याला लागतात आणि हेच मॅपवर बघायचं असेल तर इथे आता आपल्याला मॅपला दाखवत आहे. म्हणजे समजा एक नागद जवळ आहे, त्यानंतर एक शिरडोन जवळ, आलकुड शिरडोन या गावाजवळ आहेत आणि एक सांगलीमध्ये पूर्ण गेल्यानंतर सांगली कुप्पड, असे एकूण आपल्याला 3 पेट्रोल पंप लागत आहेत. आता इथे फिल्टर दिले आहेत, बेस्ट स्टेशन, सेम साइड स्टेशन, मी ते हायलाइट करत आहे. म्हणजे तुमच्या साईडला जाताना किती पेट्रोल पंप आहेत, तुम्ही ज्या रस्त्याच्या साईडने जाणार आहे त्या साईडला किती पेट्रोल पंप आहेत हे जर सर्च करायचं असेल तर सेम साइड स्टेशन इथे ह्याच्यावर क्लिक करा. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर दिसेल आधार पेट्रोलियम आणि श्री दत्त पेट्रोलियम, म्हणजे तुम्ही ज्या रस्त्याच्या साईडने जात आहात लेनला त्याच रस्त्याला लागून हे पेट्रोल पंप 2 आहेत, म्हणजे इथे भरू शकता. आणि 24 तास चालू असणारे बेस्ट कुठले आहेत तर बेस्टवर क्लिक केलं तर बघा हे आधार आणि श्री दत्त दोन्ही सुद्धा 24 तास चालू असणारे सीएनजी पेट्रोल पंप आहेत. तर इथून तुम्ही सीएनजी भरू शकता. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की ज्या लोकेशनला जाणार आहे ते लोकेशन टाकून त्याचा मॅप सर्च करून त्याच्यावर कुठे कुठे सीएनजी पंप आहेत हे बघू शकतो. त्यापैकी बेस्ट सीएनजी स्टेशन, आपल्या साईडला असलेले सीएनजी स्टेशन किती आहेत हे सुद्धा आपण बघितलं. आता त्यानंतर आता आपण यातला एक पेट्रोल पंप आपण निवडला, समजा की आपल्याला आधार पेट्रोलियमला जो आहे तो सीएनजी भरायचा आहे. तर मी त्या आधारवर क्लिक करतोय. आधारवर क्लिक केल्यानंतर बघा इथे आधार पेट्रोलियम जिथे आहे मॅपवर तिथे त्याला काळं सर्कल आलेलं आहे. मी या आधारवर पुन्हा एकदा क्लिक करतोय आणि इथे खाली आधार पेट्रोलियम 52 मिनिट हवे आहे आपल्यापासून आणि इथे खाली नेव्हिगेटचा ऑप्शन दिसतोय. म्हणजे तुम्हाला त्या सीएनजी पंपापर्यंत सुद्धा जर मॅप लावायचा असेल तर इथे नेव्हिगेटचं बटन दिसतंय. या नेव्हिगेट या बटनवर क्लिक केलं तर ऑटोमॅटिक तुम्ही गुगल मॅपला रिडायरेक्ट व्हाल आणि तिथून तुम्ही जिथं असाल तिथून तुम्ही आता आधार पेट्रोल सीएनजी पंपापर्यंत तुमचं नेव्हिगेशन हे लागलेलं दिसेल. तर हा नेव्हिगेट करून तुम्ही पहिल्यांदा सीएनजी पंपावर जावा, तिथे सीएनजी टाका आणि त्यानंतर मग तुम्ही पुढचा प्रवास तुमचा कंटिन्यू करू शकता. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की ह्या ॲपचा वापर करून तुम्ही कुठे जरी जाणार असाल तर तिथून तुम्ही सीएनजी पंपांचं लोकेशन फाइंड करू शकता. 24 तास सीएनजी पंप कोणता चालू आहे हे बघू शकता आणि तिथे जवळ जाऊन सीएनजी पंपाला मॅप लावून त्या सीएनजी पंपावर जाऊन तुम्ही सीएनजी भरून पुन्हा आपला प्रवास सुद्धा कंटिन्यू करू शकता. ह्या सोप्या पद्धतीने आता आपण तुम्ही कुठेही जाणार असाल तर सीएनजीचं तुमचं टेन्शन मिटलेलं आहे. तुम्हाला कुठेही चालला तरी तिथे जाताना सीएनजी पंप किती लागतात, कुठे भरू शकतात ह्याची आयडिया तुम्हाला येणार आहे. ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हे ॲप वापरत असताना जर तुम्हाला काही अडचणी येत असतील त्याचीही कमेंट करा, त्याच्यावर सोल्युशन आम्ही नक्की देऊ. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे जिथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.